नमस्कार मित्रांनो, फक्त 500 रुपयांच्या SIPच्या मदतीने तुम्हाला 74 लाख रुपयापर्यंतचा फंड मिळवता येईल. हे कसे शक्य आहे? या रोमांचक विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. जर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी आर्थिक स्वप्न उराशी बाळगली असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. या अगोदर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, दरमहा 10,000 किंवा 15,000 रुपये SIP करणे आवश्यक नाही. फक्त 500 रुपये मासिक बचत करूनही SIP सुरू करता येते. जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि 500 रुपये दरमहा बचत करू शकत असाल तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच SIP हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. SIPच्या माध्यमातून तुम्ही लहान बचतीतून मोठा निधी तयार करू शकता. चला जाणून घेऊ की 500 रुपयाच्या SIPने 10 वर्षात किती परतावा मिळेल. या अगोदर आपण जाणून घेऊया SIP कसे कार्य करते. तर मित्रांनो, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, ज्यामध्ये तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम बाजूला ठेवून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता. ही पद्धत अतिशय सोपी आहे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत तुमचे पैसे वाढवण्यास मदत करते. तुमची रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते, जिथे चक्रवाढीच्या जादूने तुमचे पैसे अनेक पटीने वाढतात. SIP गुंतवणुकीचे फायदे जाणून घेऊ. नंबर 1, लहान बचतीतून मोठा निधी तयार करता येतो. म्हणजेच दरमहा फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून दीर्घकालीन मोठा निधी तयार करता येतो. नंबर 2, नियमित बचतीची सवय. मित्रांनो, SIP तुम्हाला दरमहा बचतीची चांगली सवय लावते. नंबर 3, मार्केटच्या चढ उतारांवर नियंत्रण. SIP मधून स्थिर परतावा मिळतो, जिथे मार्केटच्या चढ उतारांचा काही धोका नसतो. नंबर 4, उच्च परतावा. मित्रांनो, म्युच्युअल फंडातील SIP मध्ये सरासरी 12% परतावा मिळतो, जो सरकारी RD किंवा FD पेक्षा दुप्पट असतो. नंबर 5, चक्रवाढीचा फायदा. चक्रवाढ व्याजामुळे तुमचे पैसे जलद गतीने वाढतात. जाणून घेऊया घरबसल्या SIP कसे सुरू करावे. तर मित्रांनो, आजकाल SIP सुरू करणे खूप सोपे झाले आहे. फक्त म्युच्युअल फंड वेबसाईट किंवा एखाद्या गुंतवणूक ॲपवर जा. तिथे तुम्ही तुमचे खाते तयार करा आणि ऑनलाईन KYC पूर्ण करा. बँक खाते लिंक करा आणि SIP रक्कम व कालावधी निश्चित करा. यानंतर तुमच्या बँकेतील रक्कम आपोआप कमी होईल आणि गुंतवणूक होईल. आता जाणून घेऊया 10 वर्षात 500 रुपयांच्या SIP वर किती मिळेल. जर तुम्ही दरमहा फक्त 500 रुपयांची SIP केली आणि सरासरी 12% परतावा मिळाला तर 10 वर्षानंतर तुमची एकूण रक्कम 1,16,170 रुपये होईल. यामध्ये गुंतवणूक रक्कम असेल 60,000 आणि परतावा असेल 56,170 रुपये. 35 वर्षानंतर जर तुम्ही दरमहा 500 रुपयांची SIP चालू ठेवली आणि 15% सरासरी परतावा मिळाला तर एकूण निधी 74,30,322 रुपये असेल. SIP परताव्याचा अंदाज आपण या तक्त्याद्वारे पाहू शकता, ज्यामध्ये 500 रुपयांची दरमहा गुंतवणूक, 10 वर्षांचा कालावधी, तर तुमची एकूण गुंतवणूक असेल 60,000 रुपयांची, अंदाजे परतावा असेल 56,170 रुपये आणि एकूण रक्कम मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळेल 1,16,170 रुपये. जर तुम्ही हीच 500 रुपयाची SIP 35 वर्षांसाठी करता तर तुमची एकूण गुंतवणूक असेल 2,10,000 रुपये. अंदाजे परतावा असेल 72,20,322 रुपये आणि मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम असेल 74,30,322 रुपये. आता जाणूया SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यायोग्य गोष्टी. SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा, SIPचा पैसा शेअर बाजारात गुंतवला जात असल्याने काहीसा धोका असतो. तुमच्या गरजा व जोखीम क्षमता पाहून योग्य फंड निवडा. दीर्घकालिक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. गरज पडल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. तर मित्रांनो, निष्कर्षांती असे म्हणता येईल की तुम्ही दरमहा फक्त 500 रुपयांच्या SIPने सहजपणे 10 वर्षात 1 लाखांहून अधिक निधी जमवू शकता. SIP लवकर सुरू करा, कारण जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तितकाच जास्त फायदा होईल. लक्षात ठेवा, मोठी स्वप्ने लहान बचतीतूनच पूर्ण होतात
आजच SIP सुरू करा आणि तुमच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करा. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबामध्ये शेअर करायला विसरू नका. तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतोय. याशिवाय मित्रांनो, कुठल्याही गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ फक्त तुमच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून बनवण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ किंवा हे चॅनल तुम्हाला कुठल्याही गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करीत नाही. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.